तर गाईज आपण आपला कळसुबाईचा ट्रॅक चालू केलाय. टाइम देखलो. टाइम बघ 1:33. तर गाईज आपण कळसुबाईचा ट्रॅक चालू केलाय. सगळी पॅकिंग झालेली आहे. ग्लव्स वगैरे. 8 बजे हे 1:33 AM. ते उलट दिसतंय तर काही वाटत नाही ना, समजते लोकांना. आपण आता ट्रॅकला सुरुवात करूयात गाईज. खूप अंधार आहे बघा, खूप अंधार आहे, काय दिसत नाही इथे. विजिबिलिटी खूप कमी आहे, पण तरी आमच्यात जोश तेवढा आहे की ब्रह्मगिरी झालंय. पण तरी आम्ही कळसुबाईचा आजच पूर्ण करायचा संकल्प केलेला आहे. त्यामुळे आजच आम्ही कळसुबाईचा ट्रॅक पूर्ण करण्याची आता गाईज आमचा मित्र म्हणतोय की त्यांच्यासोबत गेलं पाहिजे जळगाव रूट, कारण की आम्हाला काहीच माहिती नाही आहे इथल्या एरियाबद्दल. काहीच आयडिया नाही आम्हाला. आणि अंधार खूप आहे आणि वाघ असलेली हो, जिथं आम्ही बॅग वगैरे ठेवली तिथं आमचा तो मित्र सांगत होता इथे वाघाची भीती जास्त आहे. आमच्याकडे टॉर्च वगैरे पण नाही आहे, त्याचा तो प्रॉब्लेम पण आहे. तर करूयात इतके मला ठीक आहे म्हणतो रस्ते सांगून वापस टाइमपास केला. ज्ञानेशबाईंनी सांगितलं होतं नाही जाऊ, पण मग सेकंड थॉट आला की तर गाईज प्रयत्न करणार आहोत आम्ही. आता दुसरा रूट चूज करतोय केल्यानंतर. रस्ता खूपच सुमसाम आहे गाईज, पण आमच्या आमची हिंमत बघा, म्हणजे जोश आमच्यामध्ये खूप फक्त 3 मुलं या रस्त्यावर. खाली रस्ता दाखव मला व्हिडिओ मध्ये बघता काही तरी पण आम्ही चाललोय. पेक्षा 4 ठिकाणी न जायचं. खूपच खतरनाक दिसतोय. अरे मला तिथे रस्ता दिसत नाहीये. यज्ञेश भाऊ तुम्हाला रस्ता दिसतोय का इथून? चौथा प्लेअर गायब झाला यार आपला. आनंद भाऊ दिसत नाही. तुम्हाला असं कायचं तुमच्या रूमवर असता लाज वाटते का? ठीक आहे मग, चौथा प्लेअर नाहीये ना आपल्या ट्रॅकवर. विकेट डाऊन आहे ब्रो. गाईज खूप टफ रस्ता आहे गाईज. मला तर खूप अंधार वाटतोय गाईज, पण भीती आम्हाला वाटत नाही कारण आम्ही आहोत यज्ञेश सोबत. सबसे कातिल यज्ञेश पाटील. सबसे कातिल यज्ञेश पाटील. हे नारेला होतं त्यांची आदा सगळ्यात भारी. लागले पॉसिबल सब है अगर हम जिंदा रह पाए तो सब पॉसिबल है दोस्तों. बरोबर म्हणे रस्ता बरोबर म्हणत आहो. खाली उतरतोय आपण गावाला. हा गावाला. चंदन दूर ये दोस्त. It was at this moment he knew. चेंज केला He fucked up. मी थोडासा बदलाव कारण आम्हाला त्या रस्त्याचा काहीच आयडिया नव्हता. तर आम्ही आता लॉंग रूट असं समजू शकतात तुम्ही, त्या रूटने जायचा प्रयत्न करत आहोत. आम्हाला वाटत आहे की हा सेफ आहे असं वाटत आहे. अशी म्हणजे आतमधून होप्स येत आहेत आम्हाला की सेफ असेल म्हणून, पण शुअर नाही आहोत कारण की बघा अंधार खूप आहे, सन्नाटा आहे, लाईट्स दिसत आहे आणि हा चूज करण्यात खतरा तर खूपच आहे काही, खूपच आहे काही. अंधार दाखव. अंधार तर बघू शकता काही, माझ्या फोनची टॉर्च आहे ती चमकते म्हणून, बाकी अंधार तर खूपच आहे. अंधार दिसला नसतो. तर बघूयात गाईज आता आपण की आता आमचा ट्रॅक कुठपर्यंत येतो. तसं तर सनराईज आम्हाला बघायचंच आहे, तर बघूयात. ओके हो या, तो बहुत खतरनाक ट्रॅक आहे. देखो यस बीस नक करतो सॉरी. अरे रस्ता दिसत नाही. या रस्त्याने जायचंय, या इथून या रस्त्याने जायचंय. हा व्हिडिओ काढून घेतो. काढतो
अर्ध्या रस्त्यावर अर्ध्यापेक्षा जास्त आलो आपण. नाही रे एवढाच वर आहे. नाही रे असेल तो चुतो बनवला असेल त्याला. त्याचा तो आहे 4 घंटे जर सांगताय खाली लोक तर मग कसं काय सांग बरं. बघ ना अजून ते टप्पे बघ तू. हे असं चलो चढ नाही अजून हाँ चलो 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 रात के कितने बजे टाइम दिखा. एक फोटोची आयडिया मस्त प्लीज. 3 वाजायला आले भाई येत नाही टॉर्च मार नाही. वरती जागा भेटणार नाही अजून. असा बघ असा नाकाना श्वास घे बरं. असं घेतली मग काय होती चालेल. चल थोडासा बाकी आहे. जॅकेट पडलं झालं. मला येऊ देणार आहे. पैरों की माजू चल ब्रह्मगिरी करून कटसुबाई करणं ही आमची ॲडवाईस आहे. अब क्या अगर उसमें दम हो और में दम करिए एक ही दिन में दोनों करिए. बघा मी केदारनाथ चढून गेलेलो आहे त्याच्यामुळे मला काही वाटत नाही एवढं. बाकी के आधे बच्चे नीचे ही रहते हैं अभी तक. जळगावचे पोरं खालीच थांबलेले. जळगावाला एकच पोरगा वरती आलेला आहे. भंडारावाला पोरगा दिसत नाही. अरे काय झालं खरंच नाही म्हणजे कॅमेऱ्यामध्ये काही एवढं खास वाटत नाही पण तो डोळ्यासमोर दिसतोय. हा ते लाईट टॉर्च दिसणार आहे की नाही काळजी. आभार बागाईस तुझ्या त्यांची काय रे टोपी काढ तू वरती जायचं डायरेक्ट. हाँ जिंदगी में मुश्किलें बहुत आएंगी लेकिन उनको सामना करने की शक्ति से होनी चाहिए. वैसे वो शक्ति हमारे में आ गई और मुझे भी किया. अरे भैया बड़ा बड़ा भाई पूरा म्हणजे व्हिडिओ त्याला मला तू यूट्यूब टाकू देणार नाही का. ते काम वाढून देतो भैया. बीप लावा आता. डीप लावून चला आता. अरे पण तो जर व्हायरल झाला ना मग कंटेंट होऊन जाईल. मग बापी सोबत कंटेंट कर. अरे मग आपण शिवाय काय म्हणत मला माहिती आहे. पप्पाची जळगावची मित्र. तर चला ठीक आहे. अरे हो चला पप्पा विप्पा नाव काय. तर गाईस टफ सिड्या तर आता हायस्ट पीकला पोहोचण्यासाठी केदारनाथला पण इथून हे मला टफ केदारपेक्षा पहिले पोहोचलोय. मोठी गोष्ट आहे.
नदीवर येईन का नाही येईन याची गॅरंटी नाही आहे, पण आम्ही त्याला बहुत थक गए अभी गाइस एंड मशीज सो गाइस आप लोगों की टक्कर में ये काम बढ़ा ले। हाँ ये देखो तेरे को मच्छी का दूध पसंद है ना, तू मच्छी बनना। हम गाइस बोले हमारे घर पे गाय का दूध आता है। what I want to say is आपकी शक्ल अरे टेंट, अरे येत नाही का टेंटिंग पॉइंट आहे रे।